राकेश गायकवाड यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आर्या स्पोर्ट्स ओले पहिला सामना जिंकला, 55 धावा काढल्या होत्या, 56चं टार्गेट होतं. सागर गायकवाडची अप्रतिम फलंदाजी राहिली, 49 धावा. दुर्दैव म्हणावं लागेल सागरचं देखील 1 धाव दूर राहिला अर्धशतकासाठी. रेकॉर्ड झाला असता एकंदरीत या मैदानावर या स्पर्धेमध्ये. चला करूया मॅचला सुरुवात. सुलभ केनी येतोय पहिला ओव्हर घेऊन, समोर विशाल. पहिलाच बॉल, फुल्लर लेनचा बॉल, हलकसा स्टिअर केलं या बॉलला, मात्र डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं P1चं हे ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते. सुलभ केनी गोलंदाजीच्या उंबरट्यावर, एक अष्टपैलू खेळाडू, तर त्याच्या समोर विशाल भोईर सारखा अष्टपैलू खेळाडू. हे बॅटल तुम्हाला मैदानात खूप चांगलं पाहायला मिळेल. ऑलराऊंडर विरुद्ध ऑलराऊंडर. हो, अगदी ब्लॉक हॉल मध्ये बॉल, यष्टीरक्षकाची झाली चूक, चुकीला माफी नाही. येतोय विशू कोहली सरांचा इशारा, 22चा चौकार. थँक्यू डी. हा बॉल हलकसं तटवलंय, पुन्हा एकदा डीप कव्हर पॉईंटकडे जातोय. हा चेंडू जातोय, खरं तर सीमा रेषेच्या जवळपास थांबवला जातोय. 2 धावा, तब्बल 3 धावा पूर्ण. राकेश गायकवाड यावं आपण या व्यासपीठावर. यानंतरचा फ्रेश सामना खेळवला जाणार आहे. मी विनंती करतोय फ्रेश टीम. यानंतर जे संघ असतील, निशांत 11 दादरपाडा आणि गावदेवी शिवकर, या दोन्ही टीमला विनंती आहे थोडंसं कोऑपरेट करायचं, सहकार्याची गरज आहे. निशांत 11 दादरपाडा आणि गावदेवी शिवकर टीमच्या कॅप्टन्सना टॉससाठी यायचं आहे. जर लाईव्ह तुम्ही पाहत असाल तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आणि खेळाडूंनी लवकरात लवकर मैदानामध्ये येण्याची कृपा करावी. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे बॅट्समन जोडीला असणारा अनिकेत. डॉट बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. स्टेअर केलं पुन्हा एकदा बॉल, बॅट्समन अनिकेतनं डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुलभ केनी करतोय पॉवर प्लेमध्ये. आडव्या बॅटने खेळलाय, अगदी टायमिंग प्रॉपर नाही आहे, इलिमिनेशन कमी राहिलंय. एक मोठी विकेट मैदानातून बाहेर. अनिकेत नाईक बॅक टू द ग्राउंड. शरद चंद्रजी पवार गटाचे एक युवा कार्यकर्ते करण भोईर अर्थात धोनी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. चला टाइम अलर्ट आहे. विश्वनाथ कोहली यांनी सांगितले, पुन्हा एकदा आवाहन केले की देवांश 11 चिंचपाडा टीमच्या खेळाडूंना 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे आहेत. चला गावदेवी शिवकर आणि त्यांच्या विरोधात निशांत 11 दादरपाडा. बघा, कोणी त्यांचा अतिरिक्त खेळाडू असेल इथे उपस्थित, त्यांनी कृपया आयोजकांशी संपर्क साधा. निशांत 11 दादरपाडा आणि गावदेवी शिवकर टीम लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्हाला ताबडतोब इथे रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सुलभ केनीचं अप्रतिम षटक, अवघ्या 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये 7 आल्यात. तो 22चा चौकार वगळता सुलभ केनीनं मी तर म्हणेन 3च धावा खर्च केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 22चा चौकार आला. एकूण 7 धावा धावफलकावर अर्जुन परदेशीचा हा संघ. खरं तर आपण पाहतोय देवांश 11 चिंचपाडा. सेकंड ओव्हर विनीत.
हो, इथे कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वीट साऊंड आपल्या कानापर्यंत येऊन पोहोचलाय. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट क्रमांक दुसरा जाईल तंबूच्या आश्रयाला. सलामीची जोडी मैदानातून बाहेर. चिक्क्या संजय बैलाचे प्रसिद्ध बैलगाडा मालक सनीभाई भोईर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या सनी भाई, तुमचंही स्वागत आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव आहे. सनीभाई भोईर यांचं या व्यासपीठावर त्यांना आमंत्रण असेल वासुशेठ भोईर यांच्या वतीनं की आपण यावं. आजच्या रात्रीतला दुसरा सामना, खूप चांगली स्पर्धा बघा. 1,00,000 रुपये पहिला क्रमांक, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि वैयक्तिक पारितोषिकी सांगायची झाली ना खरं तर योगेश, तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 10,000 रुपये, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी 5,000 आणि फिल्डरसाठी बेस्ट फिल्डरसाठी 2,500. वासू शेट्टी यांची ही स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा. डीप बॅकवर्ड्स कर लेगला खेळलाय. अप्रतिम टोला, चेंडू जाईल एका टप्प्यानं. डावकुरा फलंदाज लगावतो चौकार. थँक्यू सो मच अमय डीजे साऊंड सिस्टम. दुसऱ्या षटकामध्ये विनीतच्या चौकार आल्यानंतर पुन्हा डावकुरा फलंदाज. ओ, शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल होईल का? फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र केवळ एक सिंगल. मयूर आणि मुकेश ही जोडी मैदानात. मुकेशनं मात्र ही धाव घेतली नाही. मुकेश नाईककडे देखील चांगला अनुभव आहे, कॉन्फिडन्स आहे. श्रेयस वडसे मालक आणि कोपरचा विस्फोटक फलंदाज अमर पवार यांच्याकडनं मुकेशच्या संघाला शुभेच्छा. मुकेश ऑन स्ट्राईक. हो, मनगठीत ताकद, इथे ही ओळख होती मुकेश नाईकची. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? हातामध्ये कॅच होता साधा सोपा, कॅच मात्र ड्रॉप झालाय आणि गेलाय सीमा पार. मुकेशच्या बॅट मधून आलाय षटकार. हो 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 हो, हा जलवा पाहायला मिळतोय का? म्हटलं जाते कोली गावचा बाहुबली, अर्थात नितीन नाईक यांचा बंधू मुकेश नाईक ठोकतोय अजून एक षटकार. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. जो झेल सोडला होता वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रवी पाटील होता. असं वाटलं की मुकेशचा फटका फसलाय, कारण ऑफ स्टंपला एवढा मनगटी ताकदीचा वापर करून त्याने तो फटका खेळला होता विनीत परदेशीच्या गोलंदाजीवर. त्यानंतर मात्र तसा जीवनदान मिळाला त्या जखमी वाघासारखा. आता मुकेशनं दुसराही षटकार ठोकलाय, संघाला नेऊन ठेवलं 24 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं. हो, स्विंग अँड मिस. मुकेश नाईक हा बॉल मात्र मिस होतोय विनीत परदेशीचा. डॉट बॉलची समाप्ती. इन ॲक्शन रिप्लेट स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. षटकाराच्या अगोदर ज्या पद्धतीनं त्यानंतर मुकेशनं बॉल मिस झाला, अप्रतिम कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मुकेशचे षटकार तुम्ही पाहू शकाल. ज्यावेळेस शॉर्ट पिच बॉल पडला
आणि हा षटकार बघा, एका हातानं ब्लॉकलचा बॉल, ही ताकद आहे. जसा वेस्ट इंडिजचा आपण बघितलं ना तर ब्रेन लारा असेल, त्यानंतर आपण बघितलं तर वेस्ट इंडिजचा हार्ड हिटर बॅट्समॅन किलन पोलार्ड बघा, ही कॅच हातातून सुटले, हातात होती सहज. रवी पाटीलच्या मात्र जीवनदानाचा फायदा, परंतु त्यानंतरचा फटका होता ना मुकेशचा, अप्रतिम, कडक, लाजवाब. रवींद्र भोईर यांचं इथे आगमन झालंय. वासुशेठ भोईर यांच्या कुटुंबातील एक सदस्य रवींद्र भोईर. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुलभ केणी. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक सुलभ केणी गोलंदाजी करत असताना. इथे मात्र थोडासा आपण बघितलं तर हॅमरिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, ड्रिबल करण्याचा प्रयत्न केला बॉलला, परंतु डावखुरा फलंदाज मयूर मिस होतोय. बाईची मात्र मिळते एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते 25 या आकड्यावर. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 25 श्री लक्ष्मी नारायण कोहली संघ. मनकुजी नाईक भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते, किंग मेकर म्हणून त्यांना म्हटलं जातं, ते मनकुजी नाईक यांच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अमर पवारकडनं देखील शुभेच्छा आलेत कोहली टीमला. आणि देवांश 11 चिंचपाणा टीम आज रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय मुकेश नाईकनं. आता मात्र मुकेश नाईक कुठेतरी थोडीशी चूक करतोय की काय असं कोहली संघ म्हणत असेल. एक सिंगल आली बॅटकटच्या स्वरूपात. बॅटकट एक सिंगल वाढली. संघाची धावसंख्या 26. कोहली टीमच्या खेळाडूमध्ये चर्चा सुरू असेल की मुकेश नाईकच्या बॅटमध्ये सरळ सरळ स्ट्रोक येत आहेत, परंतु रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे मिस झाला. घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है, हे कहावत आहे हिंदी में. आणि तसंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा ड्रिबल करतोय बॉल. गोलंदाज सुलभ केणी किती हुशार आहे बघा. चेंडू मिडल स्टंपला ठेवतोय आणि अगदी ब्रेक करतोय. कोण विसरेल याच मैदानावर JWR ट्रॉफीमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा हा विक्रम करणारा खेळाडू गोलंदाज सुलभ केणी. ही ओळख आहे. जबरदस्त गोलंदाजी. डावखुऱ्या फलंदाजाला स्टँड उभा ठेवलाय. या अगोदर त्यानं 3 धावा खर्च केल्या होत्या 22चा चौकार वगळता. 7 धावा जरी त्याच्या ओव्हरमध्ये आल्या असल्या तरी सुलभ केणीची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. वाखाणण्याजोगं गोलंदाजी. JWR ट्रॉफी आत्ताच याच मैदानावर पार पडल्यानंतर त्याच मैदानावर पुन्हा एकदा विक्रम साधतोय. गणपत शेठ डोंगरे साहेबांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय गणपत शेठ डोंगरे साहेब यावं या व्यासपीठावर. शॉट अँड पुल. वाट पाहत होता बॅट्समन मयूर की कधी शॉर्ट बॉल मिळेल. सुलभने केली चूक आणि त्या चुकीचं भुर्दंड भोगावं लागलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय हा खणखणीत मयूरच्या बॅटमधून RR ट्रॉफीतला षटकार. अमय साऊंड सिस्टम DJ अमन. खरं तर अमनची साऊंड सिस्टम आणि हे मैदान हे नातं कायमस्वरूपी जुळलेलं आहे. ज्या वेळी अमन खरं तर या मैदानावर स्पर्धा असतील त्यावेळी अमनचीच साऊंड सिस्टम तुम्हाला पाहायला मिळेल. हा सेटअप चांगला जमला आहे अमनला या मैदानावर. खरं तर कॉमेंटेटर बदलत आहेत, लाईव्ह बदलते, स्कोरर बदलते, परंतु साऊंड सिस्टम मात्र परमनंट आहे, कारण घरची आहे. घरची साऊंड सिस्टम अमन DJ साऊंड सिस्टम. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू दणदण करत निघाला. चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न. योग्य वापर केलाय पायाचा. आय थिंक फिल्डर रवी पाटील त्या ठिकाणी होता. आता रवीला माहीत आहे माझ्याकडनं एक चूक झाली आहे, ती चूक आता मी विसरून मला पुढे चांगलं काम करायचं आहे. पायानं चेंडू स्टॉप केला, मात्र 2 धावा काही रोखू शकल्या नाही. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 या आकड्यावर. 34 रन्स, 34 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. यस विशुकुले
विश्वनाथ कोहली सर सांगतायत इथे मात्र 20 मिनिटांचा कालावधी असेल पहिल्या 4 ओव्हरसाठी. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त झालेत. सुलभ केनीच्या या षटकामध्ये 9 धावा आल्या. मात्र दुसरा ओव्हर थोडासा मागडा विनीत परदेशीचा राहिला. 17 धावा आल्या. टोटल 3 ओव्हरमध्ये 34 धावा धावफलकावर लागलेत. सागर पाटील खूप मेहनत घेताना बॉल बॉयच्या भूमिकेत. कधी पाणी लागलं तर पाणी घेऊन. सागर पाटीलनं कालपासून ती बॅग काय त्याच्या खांद्यावरून उतरली नाही. ही मेहनत आहे त्यांची. ती बॅग परमनंट त्यांच्या पाठीमागे आहे, कारण जबाबदारी आहे. एकही बॉल बाजूला जाऊन देत नाही. बरोबर आहे विश्वनाथ कोहली सर, एकही बॉल बाजूला जाऊन देणार नाही आहे. खरं तर ही सागरची जबाबदारी आहे. त्यामुळं ती भूमिका पार पडत असताना वासुशेठ भोईर यांच्या अगदी विश्वासू मावळे आहेत ते सागर पाटील. आणि टेनिस क्रिकेट सोबत सागर पाटील एक चांगला व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारा माणूस आहे. लग्न सराई असू द्या, गणपती केंद्र त्यांचं आहे. सतीर, फेटा, मुंडवाली, बाशिंग, काही तुम्हाला लग्न सराईमध्ये घोडा जरी लागला तरी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ही त्यांची ओळख आहे. स्वतःचा हॉटेल देखील आहे, मोरिया लंच होम. क्या बात आहे. हा अगदी बिग 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 हिट सिक्सर. खरं तर मुकेश नाईकला मिळालेली संधी, त्या संधीचं सोनंच जणू काही केलंय. संधी निर्माण करतो ना तो बुद्धिवान, संधी मिळते तो नशीबवान, आणि संधीचं सोनं करतो तोच खरा भाग्य विजेता समजला जातो. रवी पाटीलनं सोडलेला तो झेल, तिथे आला षटकार. तदनंतर 2 षटकार आले. एकूण टोटल 3 षटकार या मुकेश नाईकच्या बॅटमधून आले. संघाला नेऊन ठेवले तब्बल 40 या आकड्यावर. 0वर कॅच सोडली होती मुकेश नाईकची. 4 धावांवर कॅच सोडली होती रोहित शर्माची. ईशांत परेरा या खेळाडूंनी श्रीलंकाच्या. त्यानंतर मात्र धावा 200 कंप्लीट केल्या होत्या. 264 रोहित शर्माने. हा चेंडू मात्र खाली राहतोय. समरिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. वासुशेठ भोईर यांना तुम्ही पाहताय, खूप जबाबदारी आहे. वासुशेठ काय लागेल ते तुम्हाला पुरवतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज बुधवार आहे, त्यामुळे खूप एन्जॉय होईल. आज खरं तर खाण्याचा दिवस. निखिल वासुशेठ यांनी सांगितलं सुरुवातीला, नक्कीच या चेंडूनंतर सांगेन, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट. चेंडू दन 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 करत निघालाय या स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल वरून. स्टार धावांसाठी चौकार. वासुशेठ भोईर यांची चर्चा सुरू होती. वासुशेठ भोईर यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं, जेवढे कॉमेंटेटर, स्कोरर आणि लाईव्हवाले येतील ना, आम्हाला व्हेजवाला कोणी नाही पाहिजे, ओनली नॉन व्हेज. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटचा काहीसा किनारा घेऊन प्रॉपर टायमिंग झालं नाही, आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. मुकेश नाईक ऑन स्ट्राईक. ज्यावेळी मैदानावर मुकेश नाईक खेळतो त्यावेळी नितीन नाईकची आठवण, कारण टेनिस क्रिकेटमध्ये बाहुबली ही जोडी फार फेमस झाली होती. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट. मनगटी ताकद, ही मोठी ताकद आहे मुकेश नाईकच्या हातामध्ये. डीप कव्हर पॉइंटला येतोय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय हा मुकेश नाईक. जेवढा टेनिस क्रिकेटवर चांगला खेळतोय ना, तेवढा लेदरमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळते. पनवेल प्रीमियर लीग लेदर, PPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. हे हात लागले स्टम्पला. यष्टेक्षक आय थिंक विजय भोईर आहे त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 49. 49 रन्स. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला.
49 धावा धावफलकावर. गडी मात्र बाद झाले 2. त्यामध्ये मुकेश नाईक आणि मयूर कनोजिया या 2 खेळाडूंची चांगली पार्टनरशिप भागीदारी. शरदचंद्रजी पवार संघटनेचे गटाचे एक युवा कार्यकर्ते करण भोईर उर्फ धोनी यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे धोनी भोईर. 42 धावांची नक्कीच निखिल पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे मुकेश आणि मयूर. 17 बॉलमध्ये 42 आणि श्री लक्ष्मीनारायण कोहली संघासाठी ही पार्टनरशिप अतिशय फायदेची म्हणेन. अगदी फायदेशीर किफायतशीर. कारण या पार्टनरशिपच्याच मुलं आता धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 49. जर मुकेश आऊट झाला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र इथे यास बघा रिक्षामध्ये आमचे येणारे करण भोईर, अर्थातच धोनी, शरदचंद्रजी पवार गटाचे एक युवा कार्यकर्ते. आणि खरं तर या रिक्षा रथाचे सारथी महेश तुम्हाला पाहायला मिळाले. महेश डुंगे एक्सप्रेस म्हणजे जणू काही श्रीकृष्ण आणि अर्जुन अशी जोडी तुम्हाला आज या व्यासपीठावर यायला पाहायला मिळतील. मोस्ट वेलकम करण भोईर धोनी, एक मास्टर माइंड राजकीय क्षेत्रातील शरदचंद्रजी पवार गटाचे एक धडाडीचे कार्यकर्ते. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. हो हो, उंचीचा आहे, लांबी मिळेल का तेवढी नाही. इथे चूक होणार नाही. त्याच रवी पाटीलनं आता चूक केली नाहीये आणि पकडलाय झेल. समाप्त झालाय मुकेश नाईकचा खेळ. आदरणीय सन्माननीय विश्वासजी पाटील, एक सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. मी वासुशेठ भोईर आणि त्यांच्या सर्व आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विश्वासजी पाटील, करण भोईर या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. गावदेवी शिवकर टीमचा कॅप्टन आणि निशांत 11 दादरपाडा टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्यामुळं कृपया या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या, दखल घ्या की तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. शेवटचा ओव्हर, लास्ट ओव्हर आल्या क्षणाला या ताकदवान युवराजनं ठोकलाय वायडिश लॉंगॉनला खणखणीत षटकार. औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव, अर्थातच एक बिल्डर्स अँड डेव्हलपर म्हणून ज्यांची प्रख्यात ओळख, जितू शेठ करावकर यांचं इथे शुभागमन झालंय. जितू शेठ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर जितू शेठ करावकर यांचे इथे शुभागमन. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. षटकाराला अजय या गोलंदाजावर पुन्हा फुलटॉस. युवराज सिंगची आठवण करून देतोय की काय या मैदानावर. युवराज पाटीलच्या बॅट मधून लाजवाब वायडिश लॉंगॉन, अर्थलॉक्स लॉंगॉन कडे आलाय हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. जिगर करावकर आणि प्रशांत भोईर यांच्याकडनं जर युवराजने आता षटकार मारला तर 2000 रुपयाचं बक्षीस. जिगर करावकर, प्रशांत भोईर A1 जोडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस जर या बॉलवर षटकार ठोकला तर. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत युवराज पाटील ना. हा फटका युवराजचा फसलाय षटकार मारण्याच्या प्रयत्नात. टिपलाय अजयनं झेल. अजून एक विकेट. युवराज पाटील तिसऱ्या गडी जाईल तंबूच्या श्रेयाला.
61 धावा धावफलकावर. गणपत शेठ यावं आपण या व्यासपीठावर. आमचे रॉकी बघा पाहुण्यांवर किती लक्ष ठेवून आहेत. रॉकी 61 धावा धावफलकावर लागले आहेत. चिंचपाडा टीम आता थोडंसं कमबॅक करतोय आणि ज्यावेळी चिंचपाडा संघ खेळतो त्यावेळी मला मुंडकर ट्रॉफीचं आयोजन आठवतं. एक जबरदस्त आयोजन चिंचपाडा गावामध्ये झालं. मुंडकर ट्रॉफी रिॲलिटी. आणि खरं तर देवांश म्हटलं तर शशिकांत शेठ भोईर यांच्या खरं तर मुलाचं नाव हे देवांश. आल्या क्षणाला संगम भोईरच्या बॅट मधून एकदम कडक सिक्सर. आणि संगमनं जर या बॉलवर षटकार ठोकला तर प्रशांत भोईर जिगर करावकर A1 जोडीकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. अजय ज्या वेळी षटकार मारताना प्रयत्न करतोय. हो लावली बॉल परंतु इथे आउटसाइड ऑफ स्टंप सोडून जातो. याच अंपायर थोडंसं चेक करतायत. अंपायरनं रिव्ह्यू घेतला आहे. स्वतःला थोडंसं त्या लाईनवर पाहत असताना त्यांनी विश्वनाथ कोहली यांनी सांगितलं की आपण थोडंसं चेक करा. वाईटसाठी चेक करा. राजा पाटील यांना थोडंसं आता कसरत करावी लागेल. चेक करूया लास्ट बॉल. मी म्हणेन शेवटचा बॉल होता. धावसंख्या जर बघितली तर 67 लागली आहे. जर वाईड आला तर एक धाव वाढेल, एक बॉल वाढेल. आणि जर प्रॉपर बॉल असेल तर मग ऑन द लाईन आहे सर. ऑन द लाईन म्हटलं तर डॉट बॉल. आणि अशा प्रकारे या 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 67. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये आता 68 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. 68 धावांची आवश्यकता असेल विजयाकरता. देवांश 11 चिंचपाडा. माजी सरपंच शशिकांत शेठ भोईर यांच्या मुलाच्या नावानं सातत्यानं देवांश म्हटलं त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता. देवांशी आठवण सातत्यानं राहावी म्हणून अर्जुन परदेशीला हाताशी धरून शशिकांत भोईर यांनी सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देवांच्या नावानं हे संघ पॅक केलं. आणि तो संघ आजही खेळताना पाहायला मिळतोय. ते शशिकांत शेठ भोईर यांचंही मी स्वागत करतोय. जर आपण ही स्पर्धा पाहत असाल तर टॉस करण्यासाठी आता निशांत इलेव्हन दादरपाडा टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. गावदेवी शिवकर टीम. संजूबाई बॉस. खरं तर बॉस मुलंच या स्पर्धा आज सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण खूप चांगलं मैदान. बॉस आज विकेट तर जबरदस्त आहे. एकही वाईट बॉल खरं तर देवांश 11 चिंचपाडा टीमच्या गोलंदाजांनी फेकला नाही आहे. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल हेड निशांत 11 दादरपाडा टीमनं टॉस जिंकलाय. तर निर्णय काय ऑन द स्पॉट निर्णय सांगायचे तुषार? नाही 2 मिनटं नाही बॉलिंग. हां स्पर्धेचा नियमच तसा आहे तुषार. कारण ऑन द स्पॉट डिसिजन पेंडिंग नाही. त्यामुळं तुषारनं सांगितलं आम्ही बॉलिंग घेतोय. तर दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. निशांत 11 दादरपाडा विरुद्ध गावदेवी शिवकर. टॉस जिंकला निशांत 11 दादरपाडा टीमनं. याच मैदानावर दादा संघ ठरला. एन्जॉय ग्रुपमध्ये तुम्ही पाहिलात. निशांत 11 दादरपाडा टीम तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल पुढील मॅचमध्ये. परंतु सुरू असणाऱ्या सामन्याकडे पाहिलं तर देवांश 11 चिंचपाडा टीमने एकही वाईड बॉल फेकला नसला ना तरी मात्र धावा जास्त खर्च केल्या आणि तब्बल 68 धावांचं आव्हान ठेवलंय. याच मैदानावर कालच्या रात्रीमध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम खेळली. चिंचपाडा त्या संघाने देखील एकही वाईड बॉल फेकला नव्हता. बाकी सर्व प्रत्येक मॅचमध्ये वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे गोलंदाजांचं नियंत्रण चांगलं होतं परंतु टप्पा योग्य नसल्या कारणानं त्यांना मार बसला. एक वेळ खरं तर सुलभ केणीचा विचार केला. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 12 धावा 2 विकेट. मग उरलेल्या 3 बॉलर्सनी सपाटून मार खालाय. जगदीशजी धुमाल यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर.
जगदीशजी धुमाल यांना सन्मानित करण्यासाठी वासुशेठ भोईर यांना मी विनंती करतोय. संकल्प ग्रुपचे संदीप दादा आमचे देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर जगदीशजी धुमाल, जितू शेठ करावकर, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जितू शेठ करावकर यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जितू शेठ करावकर खरं तर एक औद्योगिक क्षेत्रातलं नाव. आपला अग्री माणूस ज्यावेळेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या लाईनमध्ये उतरतो ना, त्यावेळेला आपण त्यांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. असे एक आपला अग्री आणि मराठी माणूस जितू शेठ करावकर यांचा इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांनी करूया पाहुण्यांचा शुभ सन्मान. वासुशेठ भोईर नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान कॅमेरामॅन ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. त्यानंतर विश्वाजी पाटील, एक प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, शिडको कोकण भवन शिडकोचे अध्यक्ष देखील राहिलेत आमचे विश्वाजी पाटील साहेब, यांना सन्मानित केलं जातं या मुख्य व्यासपीठावर. वासुशेठ भोईर, खरं तर वासुशेठ भोईर यांनी दिलेलं तुम्हाला हे छोटंसं प्रेमाचं आमंत्रण, आणि त्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही सर्व मंडळी ते उपस्थित राहिलीत त्याबद्दल तुमचेही मनस्वी आभार. त्यानंतर शरदचंद्रजी पवार गटाचे एक युवा कार्यकर्ते करण भोईर उर्फ धोनी यांचं इथे स्वागत सन्मान होतोय. खरं तर करण भोईर यांना धोनी हे नाव का पडलं आणि कसं पडलं, हा सन्मान्य रामशेठजी ठाकूर साहेबांनी ठेवलेलं हे नाव. आणि धोनी यांची हेअरस्टाईल देखील खूप चांगली होती. आता त्यांनी थोडी केस कमी केली आहेत, परंतु आज आपण पाहतोय शरदचंद्रजी पवार गटातून चांगलं कार्य करताना करणजी भोईर यांचे सन्मान केलंय. मयूर दादा यास ASC म्हणजेच महात्मा फुले ज्योतिराव MPSC कॉलेजचे एक प्रोफेसर प्राध्यापक सन्माननीय मयूरजी नाईक साहेबांना इथे सन्मानित. बघा आपला अग्री माणूस आज ज्यावेळी प्राध्यापक होतो तो एक मोठा गर्व असतं. मयूर नाईक तुमचेही मनापासून आभार. त्यानंतर दत्तात्रेय साहेबांना आमंत्रित करतोय. 68 धावांचं लक्ष आहे. दत्तात्रेय साहेबांचं इथे शुभ सन्मान, मायेची प्रेमाची शाल, भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे सौंदर्याचं विविध रंगांनी सजलेलं पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर डुंगे एक्सप्रेस महेश नाईक. डुंगे एक्सप्रेस कालच्या रात्रीमध्ये देखील आमचे महेश उभे अगदी उपस्थित होते आणि चांगले खेळाडू आहेत. आजही मैदानावर त्यांना उतरले तर चांगली गोलंदाजी करण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते डुंगी एक्सप्रेस महेश पाटील. चला मैच ला करूया सुरुवात. चलो दोस्तों, दिल और दिमाग लेके मैदान की ओर. मुकेश नाहिक दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए आया. पहली गेंद डॉट. सामने बल्लेबाज एक एक्सपेंसिव अनुभवी खिलाड़ी अर्जुन परदेसी. नॉन स्ट्राइक पे राकेश भोईर देखने नजर आएंगे, लेकिन मुकेश नाइक के पहली गेंद डॉट. शॉर्ट पिच बॉल फुल करने का प्रयास डीप लॉन्ग ऑन की तरफ. ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन का फील्डर जैसे ही आया तेजी से दौड़ लगा के गेंद को उठाया, फेंका. तब तक पर्याप्त समय था. महेश 2 रन यहां पर कंप्लीट करते हुए दो रन का इजाफा और ये 2 रन से खाता खोलते हुए अर्जुन परदेसी. या दरम्यान सन्माननीय सिटी पाटील साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक रिटायर्ड पोलीस सिटी पाटील सरांचं इथे आगमन झालंय. हो हा डीप एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ कॅच. इट्स अ ग्रेट कैच. बहुत ही डिफिकल्ट कैच था, लेकिन वहां फील्डर था मौजूद सुजल भोईर. कोई गलती नहीं है, हाथों में लपका ये कैच. वो कैच था अर्जुन परदेसी का.
पारगाव गावचे मॉर्निंग ग्रुपचे संजयजी पाटील एस टी पाटील यांच्याकडनं खरं तर विजय भोईरसाठी जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हिरा विजय भोईरसाठी ही सुवर्ण संधी असेल. संजयजी पाटील डावखुरे गोलंदाज लिजंड प्लेयर हिरासाठी हे पारितोषिक आहे एस टी पाटीलकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपये. अगली गेंद मुकेश नाइक की, ये जर्क में डाली थी हीरा के लिए लेकिन गेंद खोद कर निकाली है. वही फील्डर वहां पर सुजल गेंद को उठाया. तब तक पर्याप्त समय था 1 रन चुराने का. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 3 के ऊपर. आप देख रहिए मुकाबला आज के रात का दूसरा मुकाबला लक्ष्मी नारायण कोहली बनाम देवांश चिंचपड़ा. 68 रनों का एक टारगेट रखा था. 68 का जो टारगेट बड़ा था उस टारगेट का पीछा करते हुए स्लोवर गेंद ऑफ ब्रेक डाली गेंद. ये मुकेश नाइक के पास काफी बड़ा तजुर्बा है. गेंद को पूरी तरह से यहां पर टर्न करते हुए फिंगर रोल करते हुए ऑफ स्विंग, कभी तेजी से डालने का प्रयास तो कभी यहां पर देखा जाए तो ब्लॉक हॉल में गेंद डालते हैं. ये उनके पास विश्लेषणता है. ऐसे गेंदबाज काफी बड़ा अनुभव है. ये फुल टॉस डाली, फुल्लर लेन की गेंद, वहां पे सुजल फिर से कैच लपकते हुआ, लेकिन अंपायर ने रेफर किया, रिव्यू लिया बीमर के लिए. चेक करेंगे हम कंट्रोल रूम में. हमारे राजा पाटिल सर हमारे साथ जुड़ेंगे. फुल टॉस गेंद थी, फुल्लर लेन की गेंद, लेकिन कैच तो लपके सुजल ने. चेक करेंगे हम ऑन स्क्रीन के ऊपर. यस राजा पाटिल का इशारा, इट्स नो बॉल. अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल, यानी कि मिलेगी फ्री हिट, मिलेगी और 1 रन. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर. स्कोर कार्ड के ऊपर 1+1 यानी कि 2 रन मिलेंगे. जाता हुआ स्कोर 5 के ऊपर. 5 रन. ये क्या बात है. वासुशेठ भोईर का तो काम अलग ही है. ये कभी नहीं देखा योगेश हमने. कभी कई मर्तबा हमने कमेंट्री की है बहुत बड़ी टूर्नामेंट में इस रायगढ़ थाने में, लेकिन वासुशेठ भोईर का एक नाम अलग ही है. उसका काम ही अलग है, उसका नाम ही अलग है. इस अंतिम रात की अगली 2 गेंद शेष रहेंगी ना लास्ट मुकाबले की, तब जलवा होगा. ये क्या हुआ. इट्स अ ग्रेट हिट. हीरा के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन फ्री हिट के ऊपर चौका. ये देखो हमारे लाडले अंश और वंश जिनका आज जन्मदिन है, उनके साथ साथ उनकी बड़ी बहन नियति स्पोर्ट्स, और देखा जाए तो खुद नियति इस मंच के ऊपर आती हुई 10वीं कक्षा में है अभी. जब नियति छोटी थी तब से टूर्नामेंट हम कर रहे कवर कमेंट्री के माध्यम से. अब देखते ही देखते नियति बड़ी हो गई, 10वीं कक्षा में पढ़ रही है. उनके 2 लाडले वासुशेठ के सुपुत्र, वासुशेठ भोईर के लाडले 2 सुपुत्र अंश और वंश, जिनका आज जन्मदिन है दोस्तों, और जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारे ये लाडले 2 बच्चों को. ये देखो नन्हे मुन्ने हमारे सभी लाडले यहाँ पर आए हैं. वासुशेठ की फैमिली, हमारे रविंद्र भोईर के एक लाडले लड़के भी यहाँ पर आए हैं, छोटे बच्चे, और भोईर की फैमिली यहाँ पर आज देखने को मिलेगी. आज के रात में हमारे नंद कुमार भोईर ग्राम पंचायत सदस्य, वो भी आज देखते नजर आएंगे. कल की रात में देखे थे रवि भोईर. सभी का यहाँ पर हम स्वागत करेंगे. चलो चलते हैं मैदान के ओर. युवराज आए नए गेंदबाज दुरवाली छोर से, यानी कि छाया रिसोर्ट के एंड से गेंदबाजी के लिए युवराज पाटिल. स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. 24 गेंदों में 59 रनों की दरकरार.
जीतने के लिए देवांश छिंदवाड़ा टीम के लिए बड़ा लंबा सफर है। ये गेंद बल्ले का अधूरा किनारा, शायद मुकेश नाइक के उंगलियों को टच करके गेंद निकल गई बिहाइंड कीपर। वहां पर सचिन नाइक मौजूद था और कोई रन नहीं है। बिल्कुल रुका हुआ स्कोर 9 के ऊपर। 68 रनों का बहुत बड़ा लंबा सफर तय करना है देवांश छिंदवाड़ा टीम को। सामने बल्लेबाज राकेश, ये सामने के लिए लॉफ्ट किया है, गेंद दो फील्डर के बीच में से निकल गई है। ये लंबा हिट आया आरआर ट्रॉफी का लंबा छक्का। बिल्कुल ये अच्छा संगीत आई एकवीरा आई की यहाँ पर यात्रा शुरू हुई है। बहुत सारे यहाँ पर देखा जाए तो एकवीरा के भक्त, आई के भक्त वहाँ पर कारला में जा चुके हैं। हमें भी जाना था लेकिन ये टूर्नामेंट से जुड़े हैं योगेश, निखिल, हमारे मनोज मात्रे, लेकिन जाएंगे हम, आधे रात में भी जा सकते हैं। आई बुलाएंगे हमें तो हम जाएंगे। साई और आई कभी भी बुलाते हैं हमें। ये देखो अवे फ्रॉम बॉडी से, शरीर से दूर फेंकी, अंपायर का वाइड बॉल का इशारा। शैलेश जी चौहान वहां पर जमीन से हाथ समांतर करते हुए नजर आ रहे हैं और वाइड बॉल का इजाफा और वाइड बॉल से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 16 के ऊपर। युवराज पाटिल अभी भी 22 गेंदों में 52 रनों की जरूरत। जीतने के लिए बड़ा लंबा सफर तय करना है। ये हवा में खेलिए, ज्यादा से हवा से बातें करते करते गेंद निकल भी गई एक टिप्पे के साथ। आरआर ट्रॉफी का आया 1 बाउंस ओवर द रो, 4 रन्स। तो बैग ही लेके गया, अगर बॉल की जरूरत पड़ेगी तो सागर से क्या करेंगे? वासुशेठ भोईर, सागर को ऐसा क्या किया है कि बॉल किसी के पास देता नहीं, बैग छोड़ता नहीं। वो बैग लेके वासुशेठ पूरा मैदान से बाहर गया। अभी बॉल की जरूरत पड़ेगी तो क्या करेंगे तुम? सागर को ढूंढना पड़ेगा। ढूंढो ढूंढो रे सागर। ये बिल से कवर ड्राइव करने का प्रयास, जैसे ही ऑफ स्टैम्प पर गिरी युवराज पाटिल की एक गेंद, राकेश भोईर ने छेड़छाड़ की थी, कवर ड्राइव करने का प्रयास किया था, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति, 20 रन। कल के रात में सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा इस प्रतियोगिता से बाहर गई है। आज के रात में देवांश छिंदवाड़ा खेल रही है। ये क्या हुआ? ये थोड़ा सा प्रयास किया था, युवराज ने वेरिएशन दिखाया था, वाइड बॉल का इशारा, शायद ऑफ ब्रेक डालने का प्रयास किया था मुकेश नाइक की तरह, लेकिन विकेट से बहुत ही बाहर लेग स्टंप छोड़ के निकल गई गेंद। वाइड का इजाफा और वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 के ऊपर रन संख्या। ऑन स्ट्राइक राकेश भोईर, फिर से युवराज की गेंद, ये जर्क में डाली है, खोद कर निकाले अलोंग द कार्डफे ड्राइव, वाइड इज लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जल्दी से गेंद के ऊपर आया, केवल मिलेंगे 1 रन। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटिल, ये मैदान बहुत अच्छा मैदान, हर एक खिलाड़ी इस मैदान के ऊपर खेलने के लिए तरसता है। हर एक टीम इस प्रतियोगिता में खेलने के लिए यहां पर इच्छुक होती है। ओ अपर कट खेला, बेहतरीन स्ट्रोक हीरा का। फील्डर 2 गेंद के पीछे भाग रही है, क्या हुआ? गेंद को ढकेल के गया सीमा रेखा के पास, लेकिन वहां पर 2 रन चुरा लिया बल्लेबाजों ने। महज 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 24 के ऊपर। 24 रन, आने वाले 18 गेंदे और 44 रनों की जरूरत। 18 गेंदे 44 रन। ये देखो हमारे वासुशेठ भोईर फिर से आए हैं। उन्होंने कहा कि आज के रात जब लास्ट 2 गेंद गिरने बाकी रहेंगे ना,
तब 2 ओवर के लास्ट के 2 ओवर गेंद शेष रहेंगे ना, तो सभी यहाँ पर कोई दर्शक, कोई हमारे आयोजक, कमेंटेटर, हमारे लाइव वाले, हमारे सभी आयोजकों के लिए क्या है मस्जिद मेजबानी है, बहुत जत्रा, यहाँ पर जत्रा सेलिब्रेट होगी, बर्थडे सेलिब्रेशन होगा आज हमारे अंश और वंश। ये खासियत है, ये खास बात है, हमारे वासुशेठ भोईर के लाडले 2 बच्चे अंश और वंश, उनका जन्मदिन है और जन्मदिन के खास अवसर के ऊपर बड़ी पार्टी होगी। ये देखो सागर पाटिल आ गए, बॉल तो उनके पीछे है। अच्छा, तो चम्मच लाने के लिए गए थे सागर, बिरयानी में चम्मच की बाकी थी, लेकिन सागर का इस्तेमाल क्या क्या किस किस लिए कर रहे निखिल। सागर को एक चम्मच लाने के लिए भेजा था, सागर को गेंद देने के लिए भेज रहे, पानी देने के लिए भेज रहे हैं। ये जबरदस्त क्रेडिकल कवर ड्राइव, गेंद बिल्कुल दंडन करता हुआ निकल जा रहा है, लेकिन वहां पर फील्डर उतनी तेजी से गया, गेंद को रोकने को कामयाब हुआ। मयूर ने यहां पर अच्छी फील्डिंग और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 26। यस, कैमरामैन हमारे बाबर, फुल्लर लेन की गेंद बिल्कुल स्ट्रेट ड्राइव का, यह अच्छा फील्डिंग, विशाल शायद वहां पर फील्डिंग करते हुए नजर आया। एक अच्छे खिलाड़ी, बेहतरीन, बतौर मैं कहूंगा बेस्ट ऑलराउंडर कहलाते हैं विशाल, उनके हाथों से यहां पर फील्डिंग करते हुए हमारे कैमरामैन देखो यहां पर ऑन स्क्रीन के ऊपर लाडले अंश और वंश, जिनका जन्मदिन, और जन्मदिन के अवसर पर हमारे वासुशेठ भोईर काफी खुश है आज, क्योंकि ये टूर्नामेंट रखने का खासियत यही है कि उनके लाडले 2 बच्चों का जन्मदिन रहता है। ये डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ स्कोर। ये अच्छी बात है, हमारे वासुशेठ भोईर एक दिलदार इंसान हमें अच्छी जानकारी देते हुए, ये समरिंग डिलीवरी, गेंद नीचे रह गई, घुटने के नीचे, डॉट गेंद की समाप्ति। वासुशेठ भोईर ने कहा है कि केवल 8 दिन मिले मेरे को ये आयोजन ऑर्गेनाइज करने के लिए, जैसे कि मेरे बच्चे यानी कि अंश और वंश का जन्मदिन नजीक आया, 8 दिनों में ये आयोजन यहां पर ऑर्गेनाइज किया। फुलर लेन की गेंद, हवा में गेंद के नीचे फील्डर, और एक विकेट, हीरा यानी कि विजय भोईर को चलता किया मैदान से बाहर, कैच आउट। और इसी के बीच में जिनका शुभ आगमन हो रहा है, हमारे आनंद जी जीतेकर, दीपक फर्टिलाइजर पेट्रोकेमिकल यूनियन के लीडर यानी कि प्रेसिडेंट मिस्टर आनंद जीतेकर, और हमारे वासुशेठ भोईर इनके जमाई राजा, 100 से ज्यादा इंटरनेशनल मेडल इनके हाथ में यानी कि हासिल किए हैं। ऐसे एक जबरदस्त इंसान, स्पोर्ट्समैन मिस्टर आनंद जीतेकर, इनका शुभागमन। पानी की मांग इस ओवर के बाद, यस विश्वनाथ कोहली इनकी मांग, ये सागर आप तैयार रहिए पानी लेकर इस ओवर के बाद। आनंद जी जीतेकर, इनकी यहां पर सराहना हो रही है, एक इंटरनेशनल स्पोर्ट्समैन। यस, इनका स्वागत किया, शख्स किया, आनंद जीतेकर का स्वागत। ये आया छक्का। एकविराई कुलस्वामिनी, चलो पानी की मांग,
बीच मैदान के ऊपर सागर पाटिल हमारे फिर से जाएंगे। चलो जल्दबाजी कीजिए सागर पाटिल इस मंच के ऊपर जिनका अभी शुभ आगमन हुआ, जिन्होंने हमारे इलाके में से देखा जाए तो एक नामचीन कंपनी दीपक फर्टिलाइजर DFPCL, इस कंपनी के यूनियन लीडर यानी हर एम्प्लॉय की मांग और उनकी कोई भी तकलीफ दूर करने वाले इंसान आनंदजीत जीतेकर, जो कि हालांकि देखा जाए तो स्कोर कार्ड की तरफ चलते हैं 33 रन, 35 की और जरूरत है। 12 गेंदों में 35 रनों की जरूरत। ये अच्छी बल्लेबाजी अभी तक हुई है 3 ओवर में। पहली ओवर फेंकी मुकेश नाइक ने 9 रन खर्च किए, दूसरा ओवर युवराज पाटिल ने फेंका 15 रन खर्च किए, लेकिन फिर से मुकेश नाइक ने तीसरी ओवर फेंकी फिर से 9 रन, यानी कि मुकेश नाइक ने 2 ओवर में 18 रन, 2 विकेट भी लपके, लेकिन युवराज पाटिल की थोड़ी सी महंगी गेंदबाजी 15 रन आए। टोटल कुल मिला के स्कोर 33। अब ये आने वाली 12 गेंदे 35 रनों की जरूरत। बिल्कुल इस मुकाबले के बाद जो सबकी राह सबकी नजर ये 2 लाडले बच्चों की तरफ है। अंश और वंश उनका बर्थडे यानी कि जन्मदिन सेलिब्रेट करेंगे, क्योंकि उनका जन्मदिन एक अच्छा केक काट कर ये जन्मदिन यहां पर इस मंच के ऊपर सेलिब्रेट होगा। और खास करके इस अवसर के ऊपर वासुशेठ के जमाई राजा आनंद जी जीतेकर भी मौजूद है, या मचिंद्र रोडपालकर कल के दिन उनके देखा जाए तो ये सभी रिलेटिव रिश्तेदार। बिल्कुल ये अच्छी जानकारी देते हुए हमारे सागर पाटिल को कॉल आया था। सिद्धिविनायक बिल्डर्स और डेवलपर के ओनर अजय जी पाटिल, इनका शुभागमन भी होगा इस मंच के ऊपर। चलो 12 गेंदे 35 की जरूरत, चलते मैदान की ओर। पहली गेंद इनसाइड आउट खेला है राकेश ने, गेंद रोक लिया है, इस वहां पे फील्डर मौजूद, मिलेंगे 2 रन। महज 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 और 33 की जरूरत। 11 गेंदे 33 रन, हर गेंद के ऊपर 3 रन बनाने होंगे। 3 तो नामुमकिन है एक गेंद के ऊपर, लेकिन मुमकिन करने के लिए चौके छक्के लगाने पड़ेंगे। 11 गेंदे 33 रन, शॉर्ट एंड फुल, पावरफुल स्ट्रोक, हैमर स्ट्रोक खेला है, लेकिन वहां पर फील्डर, क्या जबरदस्त कैच वहां पर अनिकेत नाइक के द्वारा, बेहतरीन कैच, और ये बड़ी विकेट, यानी कि राकेश भोईर बैक टू डगआउट। थैंक यू अमन। देखा जाए तो राकेश भोईर को रुकना चाहिए था इस विकेट की स्पीच के ऊपर, काफी बड़ी उम्मीद थी उनसे। 1992 बैच। आनंद जी जीतेकर इस मुकाबले को देख रहे हैं, याद आते हुए राजेश जी जीतेकर, राजेश जी तारेकर, माफ कीजिए राजेश जी तारेकर 1992 के साल में एक बैच में वो पढ़ते थे एक साथ, राजेश जी तारेकर। उनको भी इस टूर्नामेंट के माध्यम से भावपूर्ण श्रद्धांजलि देंगे, क्योंकि आनंद जी जीतेकर इनके काफ़ी चाहते दोस्त, उनकी यादें ताज़ा करने वाले एक क्षण। लेकिन यहाँ पर हैमर स्ट्रोक लगाया, जबरदस्त। यहां देखा जाए तो हालांकि राकेश भोईर आउट हुआ, कोई फर्क नहीं पड़ने वाला, क्योंकि बल्लेबाज आया ध्रुव भोईर और उसने लगाया ये बेहतरीन छक्का। डीजे मास्टर अब 41 पर पहुंचा है देवान चिंचपाड़ा, और अभी तक मैच हाथ में है, मैं कहूंगा चिंचपाड़ा टीम के हाथ से निकल नहीं गया। लेकिन हालांकि देखा जाए तो शुरुआती से कोहली टीम हावी हो चुकी थी चिंचपाड़ा टीम के अगेंस्ट। 41 बने, 9 गेंदों में 27 की जरूरत अभी रह चुकी है। आने वाली 9 गेंदे 27 रन। गेंदबाज
विशाल भोईर दूर वाली छोर से यानी कि छाया रिसोर्ट एंड से गेंदबाज के लिए शॉर्ट पिच गेंद, खराब स्ट्रोक, हवा में खेला है। मुकेश नाइक ने कॉल किया कि मैं लूंगा, युवराज पाटिल था वहां पर, माफ कीजिए। और यह बेहतरीन कैच, विकेट नंबर 4, बैक टू डग आउट। इस मंच के उप तरफ हमारे अनिल जी ढवले और संतोष जी पवार, पावर ऑफ द पवार और अनिल जी ढवले, इनका शुभागमन। एक सारथी तो दूसरा अर्जुन, श्री कृष्ण पवार और हमारे अर्जुन की भूमिका में अनिल जी ढवली साहब। अनिल जी ढवले साहब का शुभागमन, मोस्ट वेलकम, सुस्वागतम। गेंद और रनों में फासला है सागर, मुकाबला भी बहुत ही अच्छा है। 8 गेंदों में 27 रनों की जरूरत, 8 गेंदे 27, 8 गेंदे 27 रनों की जरूरत। मुकाबला अभी तक कठिन हुआ है देवांश छिंदवाड़ा टीम के लिए, कठिन संघर्ष है। लेकिन कठिन संघर्ष के लिए ऐसे कहते हैं कि जितना कठिन संघर्ष जीत उतनी शानदार होती है। ये देखो, कल डीएफपीसीएल की पैन इंडिया की टूर्नामेंट है, हमारे आनंद जी जीतेकर यहां पर मौजूद है। आनंद जी, कल के दिन हम भी खेलेंगे ऐसा ही ग्लास ग्राउंड के ऊपर, हमें भी मौका मिला है इस टीम में खेलने के लिए। निशांत 11 दादरपाड़ा टीम के कोई भी खिलाड़ी यहां पर आई है, हमारे आयोजकों से संपर्क कीजिए, आपकी एंट्री फीस देनी है। ये देखो, सुलभ की नहीं थी, थोड़ा सा यहां पर ताकतवान स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं है। अभी कठिन मुकाबला होता हुआ, 7 गेंदों में 27 रन, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट रहेगी। हमारे लाडले आयोजक संतोष जी पवार, यस, थर्ड अंपायर किसके लिए? वाइड के लिए अंपायर ने लिया है रिव्यू। रिव्यू तो आपको बल्लेबाज और गेंदबाजों के लिए नहीं है, ये खाली हम अंपायर के लिए ये मौका है। पावर ऑफ द पवार, संतोष जी पवार, एक नामचीन पुराने जमाने के गेंदबाज। खेतों का जो क्रिकेट था ना, तो चलो देखते हैं, वाइड का रिव्यू लिया है अंपायर ने। इट्स अ वाइड बॉल, बिल्कुल लाइन के थोड़ा सा हल्के से बाहर गया, वाइड का इशारा अंपायर ने सही यहां पर फैसला लिया। थोड़ा सा डाउट मन में आया था अंपायर के भी, और इसी के साथ वाइड बॉल का इशारा। आने वाली 7 गेंदे और 26 रनों की, माफ कीजिए, 8 गेंदे 26 रनों की जरूरत। और ये डॉट गेंद की समाप्ति। ये देखो गेंदबाज विशाल भोईर, हालांकि देखा जाए तो छक्का आया, लेकिन कोई भी यहां पर प्रेशर नहीं लिया, कोई भी प्रेशर नहीं लिया। विशाल ने फिर से डॉट गेंद की समाप्ति, यानी कि देखा जाए तो फिर से अंपायर को पार करते हुए, ये देखो सुलभ केनी को खड़ा रखा और एक कैच कॉट बिहाइंड द विकेट, युवराज के हाथ में कैच, सुलभ केनी बैक टू डग आउट।
निशांत 11 दादरपाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करा लवकर कारण तर आयोजक आपली वाट पाहत आहेत. आयोजकांशी संपर्क करा. निशांत 11 दादरपाडा. बिल्कुल बिल्कुल सागर आएंगे, किधर भागने वाले नहीं हमारे निशान ददरपड़ा आएंगे करण अर्जुन. तो चलो 8 गेंदों में 26 रनों की जरूरत थी. लास्ट 2 गेंद डॉट गए. ये 2 गेंद के ऊपर एक आधा बड़ा हिट आता था ना तो फिर से देवान छिंदवाड़ा टीम इस वापसी कर सकती थी, लेकिन यहां पर अभी कठिन मुकाबला हुआ है. 6 गेंदे जीतने के लिए 26 रनों की जरूरत. फिर भी अभी तक कुछ बिगड़ा नहीं है. प्रयास तो करना पड़ेगा. नामुमकिन को मुमकिन करने के लिए कठिन संघर्ष करना पड़ेगा. बहुत बड़ा स्ट्रगल है सामने. बल्लेबाज तैयार है. रोहन परदेशी में वो काबिलियत है, वो जिगर है उनके पास. रोहन क्या इस जिगर के साथ खेलेगा मैदान के ऊपर. 6 गेंदे 26. तो गेंदबाज अनिकेत नाइक एक ऑलराउंडर खिलाड़ी. ये देखो हवा में खेला है रोहन का ये कैच, लेकिन वहां पर कैच तो छूटा है. मिलेंगे 2 रन. अभी आने वाली 5 गेंदे जीतने के लिए 24, यानी 5 गेंदे 4 छक्के लगाने पड़ेंगे. ये क्रिकेट की भाषा यहां पर हम बताएंगे छिंदवाड़ा देवांश छिंदवाड़ा टीम को, क्योंकि 5 गेंदे 4 छक्के. 5 गेंदों में 5 चौके भी लगाते तो भी नहीं जीतेंगे. पांच गेंदे में 24 रनों की जरूरत. ये देखो अवे फ्रॉम बॉडी, शरीर से दूर ज्यादा गति का वापर किया गेंदबाज अनिकेत ने. इसी के कारण वाइड बॉल का इशारा. दिशा से भटके हुए गेंदबाज अनिकेत. 1 मिलेगी रन. अभी आने वाली 5 गेंदे 23 की जरूरत. 5 गेंदे 23 रन. इम्पॉसिबल को पॉसिबल करने के लिए देवान छिंदवाड़ा टीम के बल्लेबाज रोहन परदेसी को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. सामने बल्लेबाज रवि पाटिल है नॉन स्ट्राइक के ऊपर. ये ब्लाइंड स्ट्रोक, समरिंग डिलीवरी. गेंद को उछाल मिली नहीं, गेंद नीचे रह गई है. डॉट गेंद की समाप्ति. अभी मुकाबला बिल्कुल हाथ से निकलता जा रहा है. 4 गेंदे 23 रनों की जरूरत. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं. यहां पर आरआर ट्रॉफी का यह आगाज. बहुत अच्छी प्रतियोगिता. फुलर लेंथ बिल्कुल जर्क में डाली रोहन के. रोहन की यहां पर दंडी गोल, यानी कि क्लीन बॉल. बल्लेबाज रोहन परदेसी पैवलियन की ओर. बिल्कुल मुकाबला एक तरफा हो रहा है. अभी 3 गेंदों में 23 मतलब 3 छक्के भी आएंगे तो भी मुकाबला जीत नहीं पाएगी देवांश 11 छिंदवाड़ा टीम. देवांश 11 छिंदवाड़ा टीम की फर्स्ट इनिंग में जो गलतियां हुई, अभी वो गलतियां याद आएंगी. मुकेश नाइक का छोटा हुआ कैच, उसके बाद मुकेश ने लंबी पारी खेली और यही सारी गलतियां याद आएंगी. जिगर करावकर यहाँ पर आइए. हमारे संतोष पवार आपको यहाँ पर आमंत्रित करते हैं. यहाँ पर अनिश जी ढवले साहब पलसपा भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष पलसपा विभाग, और वहाँ पर देखा जाए तो आज दूसरी मर्तबा दूसरी रात अनिश जी ढवले साहब इस मंच के ऊपर मौजूद. उनका भी स्वागत. सभी लाडले आयोजक हमारे वासु शेठ भोईर, उनके सुपुत्र अंश वंश, उनकी लाड़की बेटी नियति. बिल्कुल नियति जब हमारे साथ कमेंट्री करती थी, छोटी थी नियति, अभी भी कर सकती है कमेंट्री. तो आइए हमारे कमेंट्री बॉक्स में. नियति थोड़ी सी शर्माती है क्योंकि अभी बड़ी हो गई थोड़ी, तब बहुत छोटी थी, क्योंकि बड़ा होने के बाद थोड़ी शर्माती है. ये फुलर लेन की गेंद लाउड ऑफील. ये विकेट हासिल करने का कोई नाम के ऊपर प्रयास था. यहाँ पर विश्वनाथ कोहली दरिया का राजा. विश्वनाथ कोहली समुंदर में जाता है, समुंदर के अंदर जाके बहुत बड़ी बड़ी मछली पकड़ता है हमारे विश्वनाथ कोहली, लेकिन खाने को नहीं देता, खाली पकड़ने का काम करता है.
हाँ माकोल, बहुत बड़ा माकोल पकड़ने में माहिर है हमारे विश्वनाथ कोहली, लेकिन वो देता नहीं हमको कभी। फुलर लेन की गेंद, मुकाबला तो एक तरफा हुआ है। दर्शकों की निगाहें और उनकी नजर हमारे तरफ लाने के लिए हमारे विश्वनाथ कोहली की थोड़ी सी प्रशंसा सराहना किया हमने। केवल औपचारिकता बाकी, एक गेंद शेष, एक गेंद शेष, लेकिन बहुत अच्छे इंसान है विश्वनाथ कोहली, बहुत साल क्रिकेट भी खेले। मैं हमेशा कहता हूं अंपायर कौन रहेगा, जो अच्छा खेलता है वही अंपायरिंग करेगा। और इसी के साथ डॉट गेंद, सामना एक तरफा जीता है लक्ष्मी नारायण कोहली टीम ने, उनको ढेर सारी शुभकामनाएं। हार्ड लक देवांश 11 छिंदवाड़ा टीम। तो इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो नो डाउट एक बेस्ट ऑलराउंडर, हालांकि टेनिस और लेदर का बहुत बड़ा एक्सपीरियंस रहने वाला खिलाड़ी, बाहुबली ऑफ टीम कोहली कोपर,